सरसगड किल्ला पाली गावात असलेला हा किल्ला, ज्याला पगडीचा किल्ला असेही म्हणतात, बिकॉज ऑफ इट्स युनिक स्ट्रक्चर. पाली बल्लाळेश्वर गणपतीच्या मागे असणाऱ्या या सरसगड किल्ल्यावर आपल्याला बघायला भेटेल महादेवाचं सुंदर मंदिर, पाण्याच्या 10-12 टाक्या, कातल फोडून बनवलेल्या पायऱ्या, गुहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावल्यांना राहण्यासाठी कातलात बनवलेल्या खोल्या आणि मी बनवलेले काही नवीन मित्र. तर चला मग मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ झाली काय पोऱ्या फास्ट पलालती. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तन्मय पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईस, आजची आमची वाटचाल आहे पालीचा महागणपती आणि सरसगड किल्ला, जो की पालीच्याच मागे आहे. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र कुणाल गावंड. कुणाल भाई, जय श्री महाकाल. तर गाईस, आज आपण चाललो पाली सरसगड बघायला. चला जाऊया. तर गाईस, आता इथून पाली 8 किलोमीटर आहे, हे बघा. आणि मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटं लागतील आम्हाला पोहोचायला. तर मित्रांनो, आता पालीच्या रस्त्यावर आहोत आणि जो समोर बघतात तो आहे पाली सरसगड किल्ला. आज आमची वाटचाल इथेच आहे. सरसगड, पालीचा सरसगड किती उंच आहे. पाली गणपती मंदिराशी पोहोचलो आहोत. आणि हा बघा पालीचा मार्केट, आणि समोर दिसतोय तो आहे आपला गणपती बाप्पाचं मंदिर. तर मित्रांनो, हा आहे पालीचा सुप्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिर. आणि समोर तुम्ही श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पाची मूर्ती पाहू शकता. दर्शन घ्या माझ्या व्हिडिओमधून. सरसगड चढण्याच्या अगोदर बॉडीमध्ये थोडी एनर्जी पाहिजे, म्हणून आम्ही आता पावभाजी करतो पालीच्या मंदिराच्याच बाजूला. कुणाल भाई काय बोलतो? या खायला या सर्वांनी या. आणि बघूया आता पावभाजी टेस्ट कशी आहे. नंतर आपला मुक्काम थेट सरसगडाकडे असणार आहे. तर मित्रांनो, फायनली आपली सरसगड किल्ल्याची ट्रेकिंग इथून सुरू होते. माझ्या मागे तुम्ही बघू शकता किल्ले सरसगड, इथे हा बॅनर लागलेला आहे. आणि इथून आपल्याला सरळ ह्या रस्त्यावरून वरती जायचं आहे. आणि माझ्यासोबत आहे माझा जिगरी मित्र कुणाल गावंड. सरसगड ट्रेकिंगची सुरुवात देऊलवाडा या गावातून होते. पालीच्या पुढेच हा गाव आहे देऊलवाडा. आणि इथून आपल्या ट्रेकिंगची ऑफिशियली सुरुवात झालेली आहे. अशी काय बोलशील आपल्या किल्ल्याबद्दल? काय बोलू किल्ल्याबद्दल? जंगल जंगल, सगळा जंगल भाग आहे. हा. वाट नाही, काय नाही, चांगले काय नाही? गेलेत तर पावसाला गेलेत ना, हम्म. कुठले लोक पडतात. 2-3 लोक मेली सुद्धा. इथं हा, इथं इथं वरती दडीत, तिथला रस्ता थोडा खूपच वरती एकदम वरती. म्हणजे अशा पायऱ्या उतरताना ना, हं. तर चिकट असतात ना, शेवाळी झालेली. हां. तर मित्रांनो, तुम्ही गावातून आल्यावर तुम्हाला 2 रस्ते भेटतील. तर तुम्हाला राईट साईडला जायचं आहे. इथं बघा बॅनर पण लावला आहे, किल्ले सरसगडकडे जाण्याचा मार्ग. तर मित्रांनो, आपण सरसगडाचा जो पहिला डोंगर आहे, जो बेसचा डोंगर आहे, तो आपण पार केलेला आहे. आणि आपल्याला सरळ आता गडावर जायचं आहे. आणि ती जी तुम्ही 2 गडांच्या मधील जो दिसते ना जागा, तिथून आपल्याला वरती जायचं आहे. तिथंच त्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि तिथेच आपण आता चाललेलो आहोत. सो चला जाऊया. थोडंसंच किल्ला चढलोत आणि मी पूर्ण दमलोय. आणि हा बघा कुणाल, यो अजिबात दमला नाही. कुणाल बाई, दमलाच काय? नाही दमणार पण नाही. का रे? शंभूंचे दर्शन. वरती महादेवची पिंडी आहे आणि कुणाल भाई आपला शंकराचा खूप मोठा भक्त आहे. मी पण भक्त आहे, तरी मी दमतो. पुरातन वाड्याचे अवशेष. आणि हा आहे आपला समोरच सरसगड. आणि हे बघा, तुम्हाला लोक पण दिसत असतील तिथे. काहीच जाम दमलो मी, जाम दमलोय. बघा किती सुंदर. आणि त्या 2 डोंगरांच्या मधून आहे ना आपल्याला जायचं आहे. तिथेच त्या पायऱ्या आहेत, ज्या खूप डेंजर मानल्या जातात. गार डोंगराची हवा नाहीला सोसाला गारवा. हसते चाल जिमान, हसते चाल. अरे इथं पायऱ्या आहेत भाई, या बघ समोरच पायऱ्या आहेत. लक्षच नव्हतं आपला.
सरसगड किल्ल्याचा 50% ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता शेवटचा जो कठीण टप्पा आहे तो बाकी आहे फक्त. हा बघा, हा फक्त डोंगर चढायचा आहे आणि आम्ही एवढा डोंगर आमचा चढून झालेला आहे. सरसगड किल्ल्यावर ही गुफा आहे. आता आपण याच्या आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. कुणाल भाई पण आहे आपल्यासोबत. कुणाल भाई, चला चला. विजिबिलिटी असतं नाही हगलाय कोणतरी आहे. शी किती घाणेरडी लोक आहेत किल्ला वागताना. तर मित्रांनो, मी आता सरसगडावर आहे आणि ह्या आहेत त्या सरसगडावरच्या 96 पायऱ्या ज्या खूप व्हायरल आहेत. आणि एक एक पायरी जी आहे ती गुडघ्याभर उंच आहे. तुम्ही बघू शकता किती उंच आहे. आणि इथून वर चढण्यासाठी आपल्याला ह्या रश्या आहेत ज्याचा सपोर्ट घेऊन तुम्ही वरती चढू शकता. आणि तुमच्या लेफ्ट साईडला बघितलं तर खोल दरी आहे. जर इथून पडलात तर तुम्ही थेट खालती जाणार आणि खालून डायरेक्ट वरती. हे बघा, असा रश्यांचा सपोर्ट घेऊन तुम्ही या पायऱ्या चढू शकता. खूपच उंच पायऱ्या आहेत या. गुडघाभर उंच एक एक पायरी आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. हे बघा कशा रश्या आहेत, पूर्ण मजबूत. आणि रशी नाही, तार आहे, वायर. मित्रांनो, याच्या पायऱ्या आहेत ना त्या पावसाळ्यामध्ये खूप खतरनाक होतात. सो पावसाळ्यामध्ये फक्त काळजी घ्या. आणि इथले जे आसपासचे लोक आहेत, स्थानिक रहिवासी, ते पण बोलतात का हा किल्ला पावसाळ्यामध्ये अवॉइड करा, कारण का पायऱ्या खूपच स्लिपरी होतात. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. चला मित्रांनो, सरसगड चढूया. आप लोग किधर से हो भाई? यूपी बिहार से हो? अरे भाई गाइस, आपल्या इथं आपले उत्तर प्रदेशचे मित्र भेटलेत. भावांनो, काय बोलाल, क्या बोलोगे इस किले के बारे में? बहुत अच्छा है भाई, घूमने वाला जगह है, आता सब लोग सही सलामत है, सही है ना? ये सीढ़ियाँ कैसे लगी आपको? भाई बहुत अच्छा है, इंटरेस्टिंग है. हम तो थक गए, आप थके हो क्या? हम भी थक गए. मजा बहुत आया. अच्छा अच्छा. हा बघा आहे या किल्ल्याचा पाळी दरवाजा, म्हणजे मुख्य दरवाजा. किल्ल्यावर जाण्यासाठी जो मुख्य दरवाजा असतो तो हा आहे. आणि इथून पुढे बघितलं तर समोर आहे देवडी. देवडी म्हणजे जेव्हा किल्ल्यावर आक्रमण होते तेव्हा दरवाजाच्या मागे आपले मावळे लपलेले असतात, जेणेकरून जर शत्रू आला आणि जर तो डायरेक्ट दरवाजाच्या आतमध्ये गेला तर समोरच्या जी समोर जागा आहे तिथून शत्रूला मारण्यात येईल. त्याला बोलतात देवडी. आणि ती या किल्ल्याच्या समोरच आहे. आमचा किल्ला चढून झालेला आहे, बट तो जो शेवटचा टोक आहे तिथपर्यंत जायचं आहे अजून. दोस्तों, इधर पानी की बड़ी बड़ी टंकी है और हमारे भाई ने इधर एक मच्छी पकड़ा है. भाई दिखाओ जरा मच्छी. अरे भाई नीचे गिर गया वो. हाँ ये हाथ से पकड़ा क्या? हाँ भाई, हाथ से पकड़. अच्छा अच्छा. ये देखो इधर बिस्किट खिला के. देखो गाइस, इधर बहुत सारी मच्छी आहे. मित्रांनो, किल्ल्याच्या वरती आलोत आणि हा बघा, या आहेत सरसगडावरच्या टाक्या, पाण्याच्या मोठ्या मोठ्या टाक्या. आणि अशा खूप साऱ्या टाक्या तिथे, पूर्ण डोंगर भरून टाक्या पसरल्या आहेत. चला आपण बघायला जाऊया पहिले. पाण्याची टाकी नंबर 6. किती मोठी टाकी. आणि ही ॲक्च्युली खूपच मोठी टाकी आहे, खूप खूप मोठी टाकी आहे. आतमध्ये पण बघू शकता तुम्ही. आणि अशा इथे 10-12 टाक्या आहेत. ही टाकी नंबर 6 आहे. बाकी पण आपण एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, ह्यातून बघतात ना, ह्या बघा सरसगड कोरीव खोली आहे. सरसगड किल्ल्यावर हा कातल कोरीव काम केलेलं आहे, ज्यामध्ये आपले मावळे राहायचे किंवा सामान वगैरे काय ठेवायचे असेल तर ठेवू शकता. तुम्हाला आतमध्ये किती मोठं आहे ना ते दाखवतो, एक मिनटं. हे बघा, पूर्णच्या पूर्ण आतमध्ये खूप मोठं आहे. आणि इथून खालती उतरण्यासाठी या पायऱ्या आहेत, या बघा. आणि आवाज पूर्ण इको होतोय. किती मोठे आहेत बघा. आणि यांची उंचीच मला वाटते 10 फूट तरी असेल. आणि त्या बघा, त्या आहेत मशाल, काळोखात पेटवण्यासाठी वापरल्या जायच्या. बघू शकता तुम्ही, हा कातल कोरीव काम आहे. ह्या जे खोल्या आहेत त्या खूपच वंड आहेत. ऑलमोस्ट 12 फूट पण नाही, जास्त 15-20 फूट तरी असतील. मित्र तर टोकावरच उभा आहे.
ह्याच्या इथे बघा खालती पूर्ण खालपर्यंत आहेत आणि ही त्यांची उंची आहे. जर तुम्ही सरसगड किल्ल्यावर आलात आणि जर तुम्हाला इथं ट्रेकिंग करायची आहे तर तुम्ही याच्या आतमध्ये राहू शकता. असे खूप सारे जागा जे तुम्ही स्टे करू शकता. कातल कोरीव काम आहे पूर्ण, पण आतमध्ये सापांची वगैरे भीती असू शकते. सो बी केअरफुल. आणि या बाकी काय नाही एवढं. हा आहे सरसगडावरचा बाले किल्ला आणि हा आहे बाले किल्ल्याचा दरवाजा. बाले किल्ले दरवाजा, महादरवाजा याला बोलतात. आस्ती जा व्हिडिओ झाली काही पोऱ्या फास्ट पळालतोय. हा आहे सरसगड किल्ल्याचा सगळ्यात सेकंड हार्डेस्ट पॉइंट. बघा इथे पण रोप लावलेली आहे आणि दगड बघा. चालू ना व्हिडिओ, झुमका थोडा. तर हा बघा, हा आहे पाली शहर सरसगडावरून दिसतोय. खूपच सुंदर, खूपच अप्रतिम. फायनली आम्ही सरसगड किल्ल्याच्या टॉपवर पोहोचलेलो आहोत. तब्बल 1600 फीट उंच, 490 मीटर हाईटला. आणि ह्या किल्ल्याच्या टोकावर आहे महादेवाची पिंड, जिचा आपला कुणाल भाऊ खूप मोठा भक्त आहे. चला आता आपण थोडा आसपासचा परिसर बघूया सरसगडावरचा. तर मित्रांनो, आपण आता सरसगडावर चढलेलो आहोत आणि इथं महादेवाची सुंदरशी पिंड आहे. भाई लोग हाय करा, सगळ्यांनी हाय करा. ये भाई लोग अपने बिहार से आए, यूपी से आए. अच्छा है, भाई लोग अपने आए गोरखपुर. योगी क्या योगी को सपोर्ट है कि नहीं? वॉलपेपर भी है भाई. क्या बात दिख रहा हो. सही है भाई, सही है. योगी का वॉलपेपर गाइस. तो गाइस अपने को इधर अपने यूपी बिहार वाले दोस्त मिले. भाई लोग कैसे हो? जय श्री राम भाई लोग, जय श्री राम. एक बार लाइक सब्सक्राइब और शेयर बोल दो. हाँ भाई, लाइक और लाइक करें, सब्सक्राइब फॉलो करें. करें, सब्सक्राइब करें. थैंक यू भाई लोग, थैंक यू थैंक यू. हर हर महादेव. अभी देखो, शंकर जय शंकर महादेव महादेव. आपल्या गडावरचा श्री केदारेश्वर मंदिर आणि ते महादेवाची सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. आणि छत्रपती शिवाजी महाराज पण विराजमान आहेत. आणि आपले जय श्रीराम. सरसगडावरती हा एक छोटा आणि सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही कधी ते आलात रात्री कॅम्पिंगला वगैरे तर तुम्ही ते टेंट लावू शकता. आणि आपल्या श्री केदारेश्वर मंदिराच्या मागेच हा बघा कुंड आहे. आणि या कुंडामध्ये खूपच असा सुंदर कुंड आहे, बघू शकता. यामध्ये कमल फुल पण खिलतात. तर मित्रांनो, आता आपल्या इथे एक्सपेडिशन करून झालेलं आहे. पूर्ण किल्ला आपण फिरलेला आहे आणि आता वेळ झाली इथून जायची. खूपच सुंदर आहे, अप्रतिम आहे. आणि आता वेळ झाली इथून जायची, किल्ला उतरण्याची. स्टोरेज नाही आहे फोनमध्ये. लेट्स सी काय होतोय. हा प्रॉपर टॉपचा व्ह्यू आहे इथे. आणि तिथे मंदिर आहे आपला महादेवाचा. फाटली रे फाटली. उतरायचं कसं तेच समजत नाही. थोडीफार फाटली, पाऊस पडतोय, दगड चिकट झालीत. काय बोलू भाई. हे बघ मॅन. नाही, सेफली घरी पोहोचू. बस झाला व्हिडिओ. येताना एक काका आम्हाला बोलले होते का जर पाऊस पडला तर डायरेक्ट खालती उतरा, गड नका चढू. आता समजलं ते का बोलले होते. कारण का इथला जो पूर्ण रस्ता आहे ना, तो संपूर्ण रस्ता चिकट झालेला आहे. दगड माती पाय टाकलं सटकतंय. सो बी केअरफुल. कधी जर सरसगडावर आलात स्वतःची काळजी घ्या. आणि जो गड सर्वात सिंपल वाटतो ना, तोच सर्वात अवघड असतो. आणि ते आता समजते. इथल्या ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पूर्ण चिकट झाल्यात. बघा, मी प्रॉपर हात पकडून खालती उतरतोय. आणि माझा मित्र पण घाबरलाय. जी मॅन घाबरलास. घाबरला बोल.
ऑनेस्टली एवढं स्केरी नाही आहे पार्ट. इंस्टाग्रामवरती तन्मय पाटील 1604. हाय हाय, हाय कुठून आहात तुम्ही? आम्ही तोंडली कोकणी. कपोली. तिथे पण खूप स्पॉट्स आहेत. हो कसा वाटला किल्ला तुम्हाला? खूप छान. आता पुढे जा मग अजून छान वाटेल तुम्हाला किल्ला. हो नाही जय शिवराय. जय शिव छत्रपती शिवाजी महाराज की. छोटासा फॅन्स इंटरेक्शन. आम्हाला मेन्शन करा. तुम्ही कुठं आले? आम्ही इथून उरणवरून. सगळा गेम आहे ना तो शूजचा आहे. तुम्ही चांगले चप्पल घाला, तुम्ही कुठे पण झाडाल. तुम्ही चांगले चप्पल नका घालू, तुम्ही कुठे पण पाडाल. आणि व्हिडिओ जर थांबवायला लागेल मला. अँड आय गेस इथे आपण आपली व्हिडिओ स्टॉप करणार आहोत. बिकॉज आता इथून खूप सिम्पल ट्रेक बाकी आहे. जस्ट आपल्याला डोंगर उतरायचं आहे. गाईस कुणाल बघा कुणाल. आणि समोर तुम्ही पाली शहराची खूप सुंदर अशी दृश्य बघू शकता. खूपच सुंदर, खूपच अप्रतिम असा पाली. मित्रांनो, सरसगड किल्ला उतरून झालेला आहे आमचा आणि आता वेळ झाली जेवणाची. सकाळपासून आम्ही काही खाल्ला नव्हता आणि मस्त आता व्हेज शुद्ध शाकाहारी जेवण जेवायला बसतो. जेवण बघा कसला भारी आहे. पिठलं भाकरी, चपाती, भात, राईस, वरण, डाल. कुणाल भाई कसं जेवण? आता मी जेवण एन्जॉय करतो आणि तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. बाकी चला.